नमस्कार मित्रांनो, बेसिक इंग्लिश ग्रामरमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. आपण अभ्यास करत आहोत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिग्रीज. आज आपल्यासाठी घेऊन आलेलं मॉड्यूल 21 डिग्रीज ऑफ कंपॅरिझन पार्ट 2. यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत पॉझिटिव्ह डिग्री मधून कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं करावं ते. तर चला पाहूया हाऊ टू ट्रान्सफॉर्म पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच 3 प्रकारच्या डिग्रीज आहेत. आताही आपण त्याची थोडीशी ओळख करून घेऊया. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री. दीज आर दी 3 टाइप्स ऑफ डिग्रीज. आता पॉझिटिव्ह डिग्रीज मध्ये आपल्या समोर 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. जिराफ हॅज अ लॉंग नेक, रोहित इज अ गुड बॉय, सविता इज अ टॉल गर्ल. आता हे जे काही एक्झाम्पल आहेत, इन दिस एक्झाम्पल जिराफ, रोहित अँड सविता आर नाउन्स. दीज आर दी नाउन्स. दे हॅव वन क्वालिटी दॅट इज अबोव एव्हरेज. म्हणजे जिराफ हॅज अ लॉंग नेक, रोहित इज अ गुड बॉय, सविता इज अ टॉल गर्ल. लॉंग, गुड, टॉल आर दी qualities above average. So there is no other person or thing used in this sentence to compare them with. म्हणजे याच्यात असं एकही व्यक्ती नाही, वस्तू नाही की ज्याच्याशी आपल्याला कंपॅरिझन करता येईल. सो इट इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह डिग्री. आता इकडे लक्ष द्या. पॉझिटिव्ह डिग्रीचं ट्रान्सफॉर्मेशन करत असताना आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचे नेमकं स्ट्रक्चर काय असतं ते अगोदर समजून घेणं महत्वाचं आहे. Positive degrees are 2 types. That is, one is degree of equality and degree of inequality. These are the 2 types of positive degrees. आता degree of equality काय असतं ते क्लिअर करून घेऊया. It is used to compare 2 things which are equal in status or same in quality. म्हणजे यामध्ये 2 गोष्टींची तुलना असते. ती तुलना कशी असते, ते दोघांमध्ये समानता असेल, इक्वल असेल किंवा सेम क्वालिटी असेल किंवा त्यांच्यामधला स्टेटस हा सारखा असेल. अशा 2 मध्ये जर तुलना असेल, इट इज कॉल्ड डिग्री ऑफ इक्वॅलिटी. फॉर एक्झाम्पल, आर्या इज ॲज इंटेलिजंट ॲज माही, करिश्मा इज ॲज टॉल ॲज करीना. आता या ठिकाणी आर्या आणि माहीमध्ये कंपॅरिझन आहे. त्यांच्यामध्ये इंटेलिजंट एक आहे, सारखं आहे, इक्वल आहे. करिश्मा इज ॲज टॉल ॲज करीना, म्हणजे जेवढी करिश्मा उंच आहे तेवढीच करीना उंच आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काय, इक्वल स्टेटस आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणून या वाक्यांमध्ये द ऍडजेक्टिव्ह इज इन पॉझिटिव्ह फॉर्म, इट इज यूज विथ कंजक्शन ॲज ॲज. या दोघं वाक्यांमध्ये आपल्याला ॲज ॲज हे कंजक्शन आपण वापरलेलं आहे टू एक्सप्रेस द इक्वॅलिटी. यांच्या दोघांमध्ये इक्वॅलिटी एक्सप्रेस करण्यासाठी. आता डिग्री ऑफ इनइक्वॅलिटी काय असं ते पाहूया. इट इज यूज टू कम्पेअर 2 थिंग्स विच आर नॉट इक्वल इन स्टेटस और डू नॉट हॅव सेम इन क्वालिटी. म्हणजे यामध्ये आता 2 व्यक्तींमधला, 2 वस्तूंमधला जो काही स्टेटस असेल तो सारखा नसतो. या प्रकारची या ठिकाणी तुलना केलेली असते. म्हणजे डिग्री ऑफ इनइक्वॅलिटी त्यामध्ये कंपॅरिझन असते. फॉर एक्झाम्पल, कविता इज नॉट सो टॉल ॲज आर्या, सविता इज नॉट सो ब्युटिफुल ॲज करीना. आता या ठिकाणी कविता आणि आर्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. कविता इज नॉट सो टॉल ॲज आर्या, म्हणजे आर्या एवढी कविता उंच नाही. म्हणजे यांच्यामध्ये क्वालिटीची काय, स्टेटस हा कमी अधिक तुलना आपल्याला, म्हणजे इनइक्वॅलिटीची तुलना आपल्याला या ठिकाणी दिसते. सविता इज नॉट सो ब्युटिफुल ॲज करीना, म्हणजे करीना जेवढी सुंदर आहे तेवढी सविता नाही. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कंपॅरिझन कसं आहे, इनइक्वल आहे. मग या ठिकाणी द ऍडजेक्टिव्ह इज इन पॉझिटिव्ह फॉर्म, इट इज विथ कंजक्शन नॉट सो ॲज. या ठिकाणी सुद्धा ऍडजेक्टिव्ह हा पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आहे आणि या ठिकाणी आपण नॉट सो डॉट डॉट ॲज हे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. या बघा, नॉट सो आणि ॲज ॲज. म्हणून इक्वॅलिटी जर असेल तर आपण ॲज ॲज वापरतो आणि फर्स्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्हचं वापरतो. आणि इनइक्वॅलिटी असेल तर नॉट सो डॉट डॉट ॲज वापरतो आणि फर्स्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्हचं जे असतं ते आपण वापर करत असतो. अशा प्रकारे या पॉझिटिव्ह डिग्री ही 2 प्रकारची असते, डिग्री ऑफ इक्वॅलिटी अँड डिग्री ऑफ इनइक्वॅलिटी. तर चला पाहूया पॉझिटिव्ह डिग्री अजून. आता फॉर्म ऑफ द सेंटेन्स इन पॉझिटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्याची जी काही कन्स्ट्रक्शन असतं ती 4 प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. आता हे 4 वाक्य आपल्या समोर दिलेले आहेत. आर्या इज ॲज इंटेलिजंट ॲज माही. या ठिकाणी आर्या आणि माहीमध्ये इक्वल स्टेटस आपल्याला कंपॅरिझन दाखवलेलं आहे. नो अदर बॉय इज ॲज स्ट्रॉंग ॲज युवराज.
या ठिकाणी नो अदर हा शब्द प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे, म्हणून हे वाक्य या वाक्यापेक्षा थोडं वेगळं आहे. व्हेरी फ्यू बॉईज आर ॲज गुड ॲज धोनी. या ठिकाणी व्हेरी फ्यू हा शब्द आलेला आहे, परंतु कंपॅरिझन मात्र ॲज गुड ॲज धोनी असं आपण केलेलं आहे. ध्रुव इज नॉट सो इंटेलिजंट ॲज माही. आता या ठिकाणी नॉट हा शब्द आलेला आहे. आता या चारही वाक्यांमध्ये थोडासा फरक आहे. या चारही वाक्यांचं ज्यावेळेस आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो त्यामध्ये आपल्याला काही बारकाव्यांची काही बारीक गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. म्हणून या चारही वाक्यांचं नीट निरीक्षण जर केलं तर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मधून कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं हे आपल्याला नक्कीच लक्षात येईल. आता मित्रांनो, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या इम्पॉर्टंट पॉइंट्स असतात ते आपल्याला विचारात घ्यायचे आहे. पहिला इम्पॉर्टंट पॉइंट असतो फर्स्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह. याच्यामध्ये ऍडजेक्टिव्हचा फर्स्ट फॉर्म असतो. उदाहरणार्थ इंटेलिजंट, स्ट्रॉंग, गुड, इंटेलिजंट परत आलेला आहे. या ठिकाणी हा काय ऍडजेक्टिव्हचा फर्स्ट फॉर्म आहे. इन पॉझिटिव्ह वी यूज ॲज ॲज. आणि ज्या वेळेस आपल्याला पॉझिटिव्ह वाक्यरचना असेल त्यावेळेस आपण ॲज ॲज वापरतो. उदाहरणार्थ पहिलं वाक्यामध्ये ॲज ॲज वापरलेलं आहे, दुसऱ्यामध्ये सुद्धा ॲज ॲज आहे, तिसऱ्यामध्ये ॲज ॲज आहे, मात्र चौथ्यामध्ये आपण ॲज ॲज वापरलेला नाही, कारण हे निगेटिव्ह वाक्य, कारण या ठिकाणी नॉट हा शब्द आलेला आहे. म्हणून पॉझिटिव्ह जर असेल तर ॲज ॲज आपण वापरतो, आणि निगेटिव्ह असेल तर आपण नॉट सो डॉट डॉट ॲज असा आपण वापर करत असतो, कंजंक्शनचा वापर आपण करत असतो. म्हणून हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर चला आता पाहूया कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये नेमकं काय असतं ते. आता फॉर्म ऑफ द सेंटेन्स इन कंपॅरेटिव्ह डिग्री. आता हे चार वाक्यांचं नीट निरीक्षण करा. युवराज इज स्ट्रॉंगर दॅन एनी अदर बॉय. धोनी इज बेटर दॅन मोस्ट अदर बॉयज. माही इज मोर इंटेलिजंट दॅन ध्रुव. माही इजंट मोर इंटेलिजंट दॅन आर्या. आता हे चार वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत. आता ह्या चारही वाक्यांमध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते आपल्याला विचारात घ्यायचे आहे. सेकंड फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता या ठिकाणी स्ट्रॉंगर, बेटर, मोर इंटेलिजंट हे जे काय आले हे ऍडजेक्टिव्हचे दुसरं रूप आपण वापरलेलं आहे, म्हणून सेकंड फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर आफ्टर सेकंड फॉर्म वी यूज दॅन. त्याच्यानंतर आपण दॅनचा वापर या ठिकाणी केलेला आहे. या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विचारात घ्यायच्या असतात. आणि इफ पीडी इज पॉझिटिव्ह देन सीडी इज निगेटिव्ह. तिसरी गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह मध्ये कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्म करतो, जर पॉझिटिव्ह डिग्री ही पॉझिटिव्ह असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री निगेटिव्ह होते, आणि जर पॉझिटिव्ह डिग्री निगेटिव्ह असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री ही पॉझिटिव्ह होत असतं. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायच्या आहेत. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचंही निरीक्षण करूया. फॉर्म ऑफ द सेंटेन्स इन सुपरलेटिव्ह डिग्री. These are the two sentences. Mumbai is the largest city of all. Pune is one of the largest cities. आता या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉइंट्स काय विचारात घ्यायचे. थर्ड फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह. या ठिकाणी ऍडजेक्टिव्हचं एक तिसरं रूप आपण वापरत असतो. लार्जेस्ट या ठिकाणी आलेलं आहे. बिफोर थर्ड फॉर्म वी यूज आर्टिकल द. या ठिकाणी आपण द चा वापर या थर्ड फॉर्म ऍडजेक्टिव्हच्या अगोदर वापरत असतो. हे दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत, इम्पॉर्टंट पॉइंट्स म्हणून लक्षात ठेवायच्या आहेत. असं हे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्याची रचना असते. तर चला पाहूया आता पीडी टू सीडी, म्हणजे पीडी पॉझिटिव्ह डिग्री मधून कंपॅरेटिव्ह डिग्रीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं करावं ते. एक उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे. रवीना इज ॲज क्लेव्हर ॲज रमेश. इट इज अ पॉझिटिव्ह डिग्री. आता हे कोणती डिग्री आहे. पॉझिटिव्ह डिग्री, कारण ओळखायचं कसं ॲज या ठिकाणी आलेलं आहे आणि ऍडजेक्टिव्हचं फर्स्ट फॉर्म या ठिकाणी आलेलं आहे, जे आता आपण पाहिलं. आता एक प्रश्न आपल्याला आता नेहमीच पडला असेल, हाऊ डू वी ट्रान्सफॉर्म इट इन कंपॅरेटिव्ह. आता ह्या वाक्याचं कंपॅरेटिव्ह मध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं करावं ते आता पाहूया. चेंज द प्लेस ऑफ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट रिस्पेक्टिव्हली. ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह मधून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्म करतो त्यावेळेस जो वाक्यातला सब्जेक्ट असतो, या ठिकाणी रवीना हा सब्जेक्ट आहे आणि रमेश हे ऑब्जेक्ट आहे. या दोघांची जागांची अदलाबदल आपण करत असतो. म्हणून पहिली गोष्ट आपल्याला विचारात घ्यायची असते, चेंज द प्लेस ऑफ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट रिस्पेक्टिव्हली. मग फॉर एक्झाम्पल आता हे उदाहरण आपण सोडवत जाऊया. या ठिकाणी रमेश नंतर होता, त्याला सुरुवातीला आपण या ठिकाणी घेतलाय. हा पहिला बदल आपण या ठिकाणी केला. दुसरा बदल आपण करतो, इफ पीडी इज पॉझिटिव्ह सीडी विल बी निगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह डिग्री हे पॉझिटिव्ह असेल तर सीडी आपल्याला निगेटिव्ह करावी लागते, किंवा
PD इज निगेटिव्ह देन CD विल बी पॉझिटिव्ह. मग आता आपल्याला हे एक विचारात घ्यायचं, ही जे काही पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे हे निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी नो, नॉट असे कोणतेच शब्द या ठिकाणी आलेले नाहीत, म्हणजेच हे वाक्य पॉझिटिव्ह मध्ये आहे हे आपल्याला सांगता येईल. म्हणजेच आता काय करावं लागेल, आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री आपल्याला निगेटिव्ह बनवावं लागेल, कारण हे वाक्य पॉझिटिव्ह मध्ये आहे. मग या ठिकाणी इज आलेला आहे, रमेश नंतर सुद्धा आपण इजच वापरतो, म्हणून इजला आपल्याला नॉट जोडावा लागेल. या ठिकाणी आपण इजंट असं लिहिलं. आलं लक्षात. आता पुढचा गोष्ट काय ट्रान्सफॉर्म करतो लक्ष द्या. यूज सेकंड फॉर्म ऑफ द ऍडजेक्टिव्ह इन CD. आता CD मध्ये आपण जो काही ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी आलेलं असतं त्याचं सेकंड फॉर्म आपण वापरत असतो. मग या ठिकाणी क्लेवरचं ऑब्जेक्ट दुसरं रूप आहे मोर क्लेवर, आपण यासाठी वापरत असतो. म्हणून क्लेवरचं सेकंड फॉर्म मोर लावून आपण मोर क्लेवर याप्रमाणे केलेलं आहे. हा तिसरा बदल आपण या ठिकाणी केला. चौथा बदल आपण करतो आफ्टर इट यूज दॅन. आता ऍडजेक्टिव्हचं सेकंड फॉर्म वापरल्यानंतर आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅनचा वापर करत असतो, म्हणजे या ठिकाणी आपण दॅनचा वापर केलेला आहे. आणि पुढचा बदल देन राईट सब्जेक्ट. मग त्याच्यानंतर वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आपला राहिलेला आहे रवीना, तो सब्जेक्ट आपल्याला शेवटी लिहायचा असतो. म्हणजे आपण जी ऑब्जेक्ट आणि सब्जेक्टची जी काही जागांची अदला बदल करतो ते या ठिकाणी आपण करतो. मग शेवटी रवीना शब्द आपल्याला लिहावा लागेल. मग रवीना इज ॲज क्लेवर ॲज रमेश या वाक्याचं कंपॅरेटिव्ह डिग्री कसं होईल, रमेश इजंट मोर क्लेवर दॅन रवीना. आता पहिल्या वाक्याचा अर्थ आणि ह्या वाक्याचा अर्थ सारखाच आहे, आपण मिनिंग बदलत नाही, फक्त आपण वाक्याची रचना बदललेली. आणि पहिली वाक्याची जी काही रचना आहे ती पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे आणि दुसरी वाक्याची रचना ही कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. म्हणून या वाक्याला आपण कंपॅरेटिव्ह डिग्री असं संबोधतो आणि ह्या वाक्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री असं संबोधतो. मग रवीना इज ॲज क्लेवर ॲज रमेश या वाक्याचं रमेश इजंट मोर क्लेवर दॅन रवीना असं ट्रान्सफॉर्मेशन आपण पॉझिटिव्ह डिग्री मधून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. चला आता पाहूया PD टू CD पॉझिटिव्ह डिग्री मधून सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं तेच वाक्य घेऊया. रवीना इज ॲज क्लेवर ॲज रमेश. आता कंपॅरेटिव्ह डिग्री आपण याचं कसं बनवलं, रमेश इजंट मोर क्लेवर दॅन रवीना, हे आपल्या कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन केलं हे आपण बघितलं. आता हाऊ डू वी ट्रान्सफॉर्म इट इन सुपरलेटिव्ह डिग्री. आता याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे एक गोष्टांची काळजी घ्यायची. वी डू नॉट ट्रान्सफॉर्म इट इन सुपरलेटिव्ह बिकॉज देर इज कंपॅरिझन बिटवीन वन पर्सन टू वन पर्सन. आता या वाक्याचं आपण सुपरलेटिव्ह डिग्री बनवत नाही. का बनवत नाही, कारण एका व्यक्तीशी जर तुलना असेल, इक्वल तुलना असेल तर अशा ठिकाणी आपण सुपरलेटिव्ह डिग्री करत नाही. म्हणून हे फोकसिंग करण्यासाठी मी तुम्हाला हे स्लाइड या ठिकाणी दाखवित आहे. इफ इन पॉझिटिव्ह डिग्री वन थिंग और वन पर्सन इज कम्पेअर्ड टू वन थिंग और वन पर्सन वी डू नॉट ट्रान्सफॉर्म इट इन अ सुपरलेटिव्ह डिग्री. जर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये एक व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीची तुलना असेल, एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी तुलना असेल, तर त्या वाक्याचं आपण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करत नाही. म्हणून या वाक्याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता पुढचं एक वाक्य घेऊया. जसं मी तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलं होतं की पॉझिटिव्ह डिग्रीचे 4 प्रकारचे वाक्य असतात. एक प्रकारच्या वाक्याचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं ते आता आपण पाहिलेलं आहे. आता पुढचं वाक्य घेऊया. नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज धोनी. हे पॉझिटिव्ह डिग्रीतलं एक वाक्य आपल्या समोर या ठिकाणी सादर केलेलं आहे. आता ज्या ठिकाणी नो अदर असे शब्द असतील त्या वाक्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते आता आपण पाहूया. म्हणून हाऊ डू वी ट्रान्सफॉर्म इट इन कंपॅरेटिव्ह डिग्री, दॅट इज PD टू CD. मग चला पहिली गोष्ट काय आपण विचारात घेतो, चेंज द प्लेस ऑफ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट रिस्पेक्टिव्हली. अगदी मागच्या प्रमाणेच आपण काय करतो, सब्जेक्टची जागा आदला बदल करतो. आता या ठिकाणी ऑब्जेक्ट जे धोनी जे शेवटी होतं त्याला आपण सुरुवातीला या ठिकाणी लिहिलेलं आहे. हा एक पहिला बदल आपण या ठिकाणी केला. दुसरा बदल यूज ऑक्झिलरी ॲज पर सब्जेक्ट. आता जो सब्जेक्ट आपल्या वाक्यामध्ये येणार आहे त्याच्यानुसार आपल्याला ऑक्झिलरी वापरावं लागेल.
आता नो अदर बॉय या ठिकाणी बॉय नंतर इज आलेला होता, दोन्ही सुद्धा तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यामुळे आपल्याला इज हाच वापरावा लागेल, म्हणून या ठिकाणी इज आपण लिहिला. आता आपण ते केल्यानंतर यूज सेकंड फॉर्म ऑफ द ऍडजेक्टिव्ह इन सीडी. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड फॉर्म ऍडजेक्टिव्हचा या ठिकाणी सीडी मध्ये वापर करतो आणि गुडचा आपण सेकंड फॉर्म करतो बेटर. या ठिकाणी बेटर आपण लिहिला. तिसरी गोष्ट लिहितो आफ्टर इट यूज दॅन. त्याच्यानंतर आपण दॅनचा वापर करतो. मग या ठिकाणी आपण दॅनचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर रिमूव्ह नो अदर अँड यूज एनी अदर इन्स्टेड ऑफ आफ्टर दॅन. आता नो अदर हा जो काही शब्द आलेला आहे, नो या ठिकाणी आलेला होता, म्हणजेच तो काय निगेटिव्ह दाखवतोय, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री ऑटोमॅटिकली आपण पॉझिटिव्ह करू. म्हणून नो अदर शब्द जर आलेला असेल तर त्याला आपल्याला कम्प्लिटली काढायचा असतो आणि त्याच्या ऐवजी आपल्याला एनी ऑदरचा वापर दॅन नंतर करायचा असतो. मग या ठिकाणी आपण एनी ऑदर शब्द लिहिला. मग वाक्य इथपर्यंत लक्षात आलं असेल, दोन्ही इज बेटर दॅन एनी ऑदर. आता वाक्यामध्ये कोणता शब्द राहिलेला आहे आपला बॉय. बॉय आता नो अदर या ठिकाणी काढल्यानंतर बॉय हा काय असतो सब्जेक्ट असतो, म्हणून यांची आपण जागा अदला बदल करत असतो. म्हणून बॉय या ठिकाणी राईट द रिमेनिंग वर्ड्स इन द सेंटेन्स ऑर सब्जेक्ट. मग सब्जेक्ट जो राहिलेला होता तो आपण बॉय शेवटी वापरला. मग वाक्य सुरुवातीचं पॉझिटिव्ह डिग्रीतलं कसं होतं, नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज धोनी. त्याचं आपण ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे, धोनी इज बेटर दॅन एनी अदर बॉय. मग हे वाक्य आता आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये केलेलं आहे. जर वाक्याच्या सुरुवातीला नो अदर असेल पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एनी अदर करून करत असतो. मात्र त्याचे कसे काही बदल आपण केलेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. मग नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज धोनी या वाक्याचं धोनी इज बेटर दॅन एनी अदर बॉय असं आपण ट्रान्सफॉर्मेशन कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. तर चला पाहूया ह्याच वाक्याचं जर आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर ते कसे करावं ते पाहूया. आता पॉझिटिव्ह डिग्रीतलं वाक्य आपल्याला लक्षात आलं, नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज धोनी. त्याचं आपण कंपॅरेटिव्ह डिग्री कसं केलंय, धोनी इज बेटर दॅन एनी अदर बॉय. आता या पॉझिटिव्ह डिग्रीतलं जे काही वाक्य आहे त्याचं जर आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर ते कसं करावं हा एक आपल्या समोर आता प्रश्न आहे. मग पीडी टू एसडी मध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते पाहूया. मग पहिला बदल आपण काय करतो, चेंज द प्लेस ऑफ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट फॉर पीडी टू एसडी. पीडी मधून एसडी मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करत असताना जो सब्जेक्ट असतो आणि ऑब्जेक्ट असतो यांची जागा आपण आदला बदल करत असतो. जसं कंपॅरेटिव्ह मध्ये पाहिलं अगदी त्याचप्रमाणे, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन्ही हा जो काही शब्द आहे तो वाक्याच्या सुरुवातीला लिहावा लागेल, तो आपण या ठिकाणी लिहिला आहे. त्याच्यानंतर आपण यूज ऑक्झिलरीज ऍज पर सब्जेक्ट, यानुसार आपण ऑक्झिलरीजचा वापर या ठिकाणी केला जो इजच या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर यूज द आफ्टर द ऑक्झिलरीज ऑर बिफोर द थर्ड फॉर्म ऑफ द ऍडजेक्टिव्ह. आता याच्यानंतर ऑक्झिलरी नंतर आपण द चा वापर करतो, किंवा जे काही थर्ड फॉर्म आपण ऍडजेक्टिव्हचं वापरणार असतो त्याच्या अगोदर द आपल्याला लिहावाचा असतो. मग या ठिकाणी द आपण वापरला. त्याच्यानंतर आपण काय करतो, तिसरं थर्ड फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह म्हणजे ऍडजेक्टिव्हचं तिसरे रूप आपण या ठिकाणी वापरतो. दॅट इज या ठिकाणी आपण बेस्ट, गुड, बेटर, बेस्ट हे जे काही तीन फॉर्म आहेत, बेस्ट हे रूप आपण तिसरं रूप ऍडजेक्टिव्हचं या ठिकाणी वापरलं द नंतर. त्याच्यानंतर आपण यूज करतो राईट द सब्जेक्ट फ्रॉम पीडी. पीडी मधला जो काही सब्जेक्ट असेल तो आपण लिहित असतो, तो शब्द आहे बॉय. धोनी इज द बेस्ट बॉय, इथपर्यंत आपण लिहिलं. त्याच्यानंतर आपण बदल करत असतो, रिमूव्ह नो अदर फ्रॉम पीडी अँड राईट ऑफ ऑल इन एसडी. जर नो अदर पीडी मध्ये असेल तर तो नो अदर काढून वाक्याच्या शेवटी आपण त्याचा ऑफ ऑल असं ट्रान्सफॉर्मेशन करत असतो. मग या ठिकाणी आपण वाक्यामध्ये लिहू ऑफ ऑल. मग वाक्याची रचना कशी झाली, धोनी इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल. पीडी मधलं वाक्य होतं नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज धोनी, त्याचं आपण ट्रान्सफॉर्मेशन एसडी मध्ये केलेलं आहे, धोनी इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल. मग नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज धोनी, त्याचं कंपॅरेटिव्ह आपण केलं, धोनी इज बेटर दॅन एनी अदर बॉय, आणि त्याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं, धोनी इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल. असं पीडी टू सीडी आणि पीडी टू एसडी
हे ट्रान्सफॉर्मेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. अगदी बारकावे प्रत्येक वाक्यामध्ये काही ना काही फरक असतो, म्हणून तो लक्षात आपल्याला यावा यासाठी तिघा प्रकारचे वाक्य आपल्या समोर या ठिकाणी दिलेले आहेत. हे पाहिलं PD टू CD. आता काही अजून व्हेरी फ्यू असा शब्द प्रयोग येऊन पॉझिटिव्ह डिग्रीची वाक्य असतात, त्याचाही थोडासा बदल आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करत असताना होत असतो. मग त्याचाही बदल आपण पाहूया. या ठिकाणी व्हेरी फ्यू जे आहे, व्हेरी फ्यू बॅट्समन आर ॲज स्ट्रॉंग ॲज धोनी, त्याचं आपण ट्रान्सफॉर्मेशन कंपॅरेटिव्ह मध्ये करतो. धोनी इज स्ट्रॉंगर दॅन मेनी अदर बॅट्समन. परंतु ते कसं करावं त्याकडे आता लक्ष देऊया. हाऊ डू वी ट्रान्सफॉर्म PD और CD इन SD. यामध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करतात ते पाहूया. पहिली गोष्ट आपण काय करतो, चेंज द प्लेस ऑफ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट फॉर PD टू CD. PD टू CD ट्रान्सफॉर्मेशन करत असताना अगोदर आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची जागाची अदलाबदल करतो. नंतर आपण ऑक्झिलरीज वापरतो. या ठिकाणी इज आपण ऑक्झिलरीज वापरू. जरी इथं आर असला, कारण तो बॅट्समॅन साठी आलेला आहे, या ठिकाणी धोनीसाठी आपल्याला इज वापरावा लागेल. यूज सेकंड फॉर्म ऑफ द ऍडजेक्टिव्ह. या ठिकाणी स्ट्रॉंगचं सेकंड फॉर्म स्ट्रॉंगर या ठिकाणी आपण वापरलं. त्याच्यानंतर यूज दॅन आफ्टर द सेकंड फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह. याच्यानंतर आपल्याला दॅन हा वापरायचा असतो, तो दॅन आपण या ठिकाणी वापरला. त्याच्यानंतर रिमूव्ह व्हेरी फ्यू फ्रॉम PD अँड यूज मेनी अदर इन CD. मग या ठिकाणी जो व्हेरी फ्यू शब्द आलेला आहे तो आपल्याला काढून त्या जागी आपण मेनी अदर असा शब्द प्रयोग करत असतो. मग त्यानंतर आपण मेनी अदर शब्द वापरला आणि त्याच्यानंतर राईट द सब्जेक्ट फ्रॉम PD ॲट द एंड इन CD. मग सब्जेक्ट जो असेल बॅट्समन या ठिकाणी आपल्याला शेवटी वाक्याच्या शेवटी लिहायचा असतो. मग सुरुवातीचं वाक्य काय होतं, व्हेरी फ्यू बॅट्समन आर ॲज स्ट्रॉंग ॲज धोनी. हे पॉझिटिव्ह डिग्रीतलं वाक्य आहे, त्याचा आपण कंपॅरेटिव्ह डिग्री केलेलं आहे. धोनी इज स्ट्रॉंगर दॅन मेनी अदर बॅट्समन असं आपण ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी केलेलं आहे. मग व्हेरी फ्यू जर असेल, त्याचं ते PD मध्ये असेल तर त्याचं CD मध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी केलेलं आहे. तर चला पाहूया. व्हेरी फ्यूचं वाक्य असेल तर ते सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते पाहूया. व्हेरी फ्यू बॅट्समॅन आर ॲज स्ट्रॉंग ॲज धोनी. याचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये धोनी इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट बॅट्समन असं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करतात. परंतु ते कसं करावं, चला हाऊ डू वी ट्रान्सफॉर्म PD इन SD. SD मध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं PD टू SD ते पाहूया. पहिला चेंज आपण काय करतो, चेंज द प्लेस ऑफ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. या दोघांची अदला बदल करत असतो. अगोदर धोनी आपल्याला लिहायचा असतो. दुसरी गोष्ट आपल्याला ऑक्झिलरी लिहायचा असतो. या ठिकाणी इज येईल, एक कॉमन आहे, मागच्या प्रमाणेच आहे. त्याच्यानंतर रिमूव्ह व्हेरी फ्यू. आता या ठिकाणी अगोदरच आपल्याला व्हेरी फ्यूचा विचार SD मध्ये करावा लागतो, म्हणून व्हेरी फ्यूचा त्याला काढून आपल्याला यूज वन ऑफ असा वन ऑफचा वापर आपल्याला SD मध्ये आफ्टर ऑक्झिलरी करायचा असतो. मग या ठिकाणी आपल्याला वन ऑफचा वापर आफ्टर ऑक्झिलरी नंतरच आपल्याला करावायचा असतो. मग दोन्ही इज वन ऑफ असं आपण इथपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन केलं. त्याच्यानंतर यूज द आफ्टर वन ऑफ इन SD. वन ऑफचा वापर झाल्यानंतर आपण दचा वापर या ठिकाणी करत असतो, तो दचा वापर या ठिकाणी केला. त्याच्यानंतर यूज थर्ड फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह इन SD आफ्टर द नंतर आपण थर्ड फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्हचा वापर करतो, जसं स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर आणि थर्ड फॉर्म येतं स्ट्रॉंगेस्ट. मग या ठिकाणी द नंतर आपल्याला स्ट्रॉंगेस्ट हा शब्द प्रयोग या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर काय करतो आपण, राईट द सब्जेक्ट फ्रॉम PD अँड इन SD. PD मधला सब्जेक्ट जो असतो तो SD मध्ये आपल्याला लिहायचा असतो, म्हणजे या ठिकाणी बॅट्समन हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. मग वाक्याची रचना कशी झाली, धोनी इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट बॅट्समन. म्हणून व्हेरी फ्यू बॅट्समन आर ॲज स्ट्रॉंग ॲज धोनी या वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण केलेलं आहे. धोनी इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट बॅट्समन. म्हणजेच काय, व्हेरी फ्यूचं रूपांतर सुपरलेटिव्ह मध्ये कसं करावं ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच काय, व्हेरी फ्यूचं कंपॅरेटिव्ह मध्ये कसं होतं, व्हेरी फ्यूचा वापर करून त्याचं सुपरलेटिव्ह डिग्री कसं होतं पॉझिटिव्ह मधून, हे आपण या दोघं स्लाइडने पाहिलेलं आहे. मग हाऊ टू ट्रान्सफॉर्म डिग्री फ्रॉम वन टू अनदर. PD मधून SD आणि CD हे दोघं कसं होतात त्याचं एक ओव्हरलुक आपण या ठिकाणी करूया. सातारा इजंट सो बिग ॲज पुणे. आता या ठिकाणी इजंट हा शब्द आलेला आहे, म्हणजे निगेटिव्ह वाक्य आहे PD मधलं. साहजिकच CD जे काही असेल ते पॉझिटिव्ह या ठिकाणी होईल. पुणे इज बिगर दॅन सातारा.
आपण पुण्याला यांची जागांची अदलाबदल करतो, नंतर ऑक्झिलरी वापरतो, नंतर बिग सो आणि ॲज एक काढून आपण बिगचं दुसरं रूप बिगर वापरतो, त्याच्यानंतर द्यान वापरतो आणि जो काही सब्जेक्ट असेल त्याचा वापर आपण करत असतो. त्याचप्रमाणे एसडी मध्ये आपण याचा बदल करत नाही, कारण या ठिकाणी दोनच स्थळांची तुलना या ठिकाणी आहे, म्हणून नो याचं एसडी आपण करत नाही, कारण कंपॅरिझन बिटवीन वन आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं उदाहरण पाहिलं नो अदरचं. नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज होली हॅज द गंगा. आता या ठिकाणी नो अदर आलेला आहे. जर नो अदर असेल तर त्याचं सीडी आणि एसडी कसं होतं तेही आपण पाहिलं. सीडी मध्ये रूपांतर करत असताना आपण काय करतो, जो ऑब्जेक्ट असेल ते अगोदर लिहितो, द गंगा या ठिकाणी आपण लिहिलं, त्याच्यानंतर ऑक्झिलरीचा वापर करतो आणि होली ॲज होली हॅज आलेला आहे, ॲज काढून आपण होलीचा जे काही दुसरे रूप असतं होलियर ते या ठिकाणी लिहिलं, त्याच्यानंतर द्यांचा वापर आपण करतो आणि नो अदर शब्द काढून त्याच्याऐवजी आपण एनी अदर शब्द वापरतो आणि जे रिमेनिंग वर्ड असतील रिव्हर इन इंडिया ते जसेच्या तसे आपण या ठिकाणी लिहितो. असं पीडी मधून सीडी मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आपण करत असतो. मग याचंच एसडी मध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करतो, द गंगा जे सुरुवातीला आपण लिहितो, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वापरतो, त्याच्यानंतर द हॉलिस्ट रिव्हर इन इंडिया, द वापरून आपण ऑलिस्ट याचं तिसरं रूप या ठिकाणी वापरत असतो. असा बदल आपण पीडी टू एसडी मध्ये करत असतो, हे आपण या ठिकाणी पाहिलंय. त्यानंतर व्हेरी फ्यू जर शब्द असतील तर त्याचं रूपांतर कसं करावं तेही आपण पाहिलं. त्याचं एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया. व्हेरी फ्यू फार्मर्स आर ॲज रिच ॲज सोमनाथ. आता याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये अगोदर सोमनाथ आपण लिहिला, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद लिहिलं, रिचचं जे काही दुसरं फॉर्म आहे रिचर या ठिकाणी केलं, त्याच्यानंतर द्यान शब्द प्रयोग केला आणि व्हेरी फ्यू काढून आपण मेनी ऑदर या ठिकाणी लिहिला आणि शेवटी फार्मर्स या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. असं सीडी मध्ये रूपांतर आपण करतो. याचंच एसडी मध्ये रूपांतर कसं करतो, आपण सुरुवातीला सोमनाथ या ठिकाणी लिहिला, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वापरला आणि व्हेरी फ्यू काढून आपण वन ऑफचा वापर या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर द आर्टिकल योजून त्याच्यानंतर रिचेस्ट हा शब्द प्रयोग आपण या ठिकाणी करत असतो आणि फार्मर्स जे शब्द राहिलेले ते आपण जसेच्या तसे वापरत असतो. या ठिकाणी जे मी आपल्या समोर प्रेझेंटेशन सादर केलेलं आहे त्यासाठी या पुस्तकांचा वापर मी रेफरन्स म्हणून घेतलेला आहे. आपण सुद्धा या पुस्तकांचा अभ्यास करू शकतात, या वेबसाईटला भेट देऊ शकतात. आपल्याला जर ग्रामरचा व्हिडिओ आवडला असेल तर असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याला समजलं असेल, काही कॉमेंट्स असतील, आपण कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स या ठिकाणी देऊ शकतात. आपण अगदी अटेंटिव्ह